चला तर राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही? आज खूप सकाळी सकाळी निघालो मुंबईला. खरं तर आज खूप दिवसांनी मुंबईला चाललो होतो. तर निघालो बघा. आता श्रीरामाचा झेंडा बघा कसा फडकतोय, फाड 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 फाड. निघालो सकाळी सकाळी आता मुंबईला. ट्रॅफिक नाही, काही नाही, काही नाही. पुढं येऊन बघतो तर काय ट्रॅफिक लागलं ना घाटामध्ये लोणावळ्याच्या. तर कशामुळे ट्रॅफिक लागलं असेल माहिती नाही. बघूयात पुढे जाऊन काय झालं आहे ते. हे मोठ्या मोठ्या गाडीने ट्रॅफिक झाला सर. चला हळूहळू 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 निघालो मी आता मुंबईला. कस्टमर मागं बसलं होतं निवांत, झोपलं होते कस्टमर. घाट लागला. घाटामध्ये पण खूप मोठ्या मोठ्या गाड्या होत्या. हे ट्रकमुळे सगळ्यात जास्त ट्रॅफिक होतं. घाटाच्या बाहेर सॉरी बोगद्याच्या बाहेर निघालो हळूहळू हळूहळू निघाली गाडी. म्हणलं बरं झालं, ट्रॅफिक संपलं. पुढे येऊन बघतो तर काय, एक डब्बा पलटी झालेला कंटेनर वरधुऱ्या करून पडला होता. बघ त्याचं मुंडकच गायब. मुंडकच कुठे गेले की कुठं पडलं होतं काय माहिती. त्याच्यामुळे ट्रॅफिक झालं. चला, ते ट्रॅफिकमुळे ही नवीन रस्ता कधी चालू होतं काय माहिती मुंबईच्या बोगद्याचा. फायनली मुंबईला पोहोचलो. बिल वगैरे केलं, थोडा फेरफटका मारला इकडून तिकडून मुंबईमध्ये. तर पुण्याच्या बुकिंगची वाट बघत होतो. बुकिंग पडली लोणावळ्याची. ठीक आहे म्हणलं, आता पुण्याची पडते नाही पडते, लोणावळ्याची बुकिंग घेऊन चला. कस्टमरला फोन केला, फोन तर काय लागला नाही. म्हणून डाटा कॉल केला. डाटा कॉल लागल्यावर समजलं की कस्टमर फॉरेनर होता. पिकअप वगैरे केलं आणि वापस निघालो पुण्यासाठी, लोणावळ्यासाठी. मग काय म्हणलं, आता ट्रॅफिक लागते नाही लागते बघू. बघतो तर घाटात ट्रॅफिक लागलं. म्हणलं पहिला डब्बाच उचलला नाही का काय, पण ते डब्बा उचललेला होता. हे मोठ्या मोठ्या गाड्यामुळे ट्रॅफिक होतं. खूप ट्रॅफिक लागलं. ह्या घाटामध्ये नेहमी ट्रॅफिक लागतं म्हणजे लागतंच. जाताना पण लागलं, येताना पण लागलं. कसं लाल दिसतंय बघा ना ते. निघालो 10-20च्या पेटनी. पुढानंतर घाट संपला, ट्रॅफिक पण संपलं. मग निघालो सणाना पिरी. चला आता लोणावळा जवळ यायला आहे. मग काय कस्टमरचं बिल काढलं, सोडलं कस्टमरला. निघालो परत घराकडं. टोटल बिल झालं तर 3200 रुपये. म्हटलं चला घरी आता, बस घरी जाऊन झोपूयात. मग घराकडे निघालो सणाना पिरी. मोकळा रस्ता होता. मग काय घराकडे जाता जाता परत एक बुकिंग व्हिडिओ आला, आउट स्टेशन मुंबई. म्हणलं आत्ता चालू परत कशाला जायचं, ती बुकिंग काय घेतली नाही, जाऊ द्या म्हणलं. मग काय निघालो सणाना घरी पोहोचलो, बसलो शेकत. मग चला, मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा.